सध्या मी पहलगाममध्ये आलेलो आहे आणि अगदी माझ्या मागेच आपण बघू शकतो या ठिकाणी शहीद सय्यद आदिल हुसेन शहा याचं नवं घर जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे आणि अर्थातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बाजीराव चव्हाण यांच्या सहाय्याने जे आहे या ठिकाणी आदिल शहाचं घर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आणि नेमकं हे घर कसं आहे हे आता आपण बघायला जाऊयात। नेमक्या घराच्या आतमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सगळं बघायला आपण आता जाऊयात। आणखी अर्थातच या घराची चर्चा संपूर्ण पहलगाममध्ये नाही, संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये नाही, तर संपूर्ण देशात या घराची चर्चा सुरू आहे। आणि अर्थातच घराच्या आतमध्ये मी आलेलो आहे आणि घराच्या आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी किचन सध्या आपण बघू शकतो आणि अर्थातच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत आणि नेमकं किचनमध्ये आता काय काय दिलेलं आहे हे आपण बघणार आहोत। कारण की अर्थातच सिलेंडर या ठिकाणी दिसतोय, गॅस स्टोव्ह दिसतोय, कुकर आहे, मिक्सर आहे, कुकर आहे, लाइटर आहे, कोळपाट लाटणं, भांडी दिलेली आहेत। अर्थातच या ठिकाणी मोठा एक बेसिन देखील दिलेला आहे आणि वॉटर प्युरिफायर हे देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्यामुळे बघू शकतो एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे कार्यकर्ते सांगतात की आम्ही सुईपासून सगळ्या गोष्टी करून दिलेल्या आहेत, तर याचाच हा पुरावा म्हणायला लागेल। अर्थातच बाजूला भांड्यांचा रॅक देखील देण्यात आलेला आहे। भांड्यांचा रॅक बघू शकतो, कप, वाटी, चमचा, ताट, प्रत्येक गोष्ट जे एका कुटुंबाला लागत असतात, कुटुंबाला लागणाऱ्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी दिसून येत आहेत। अर्थातच समजा किचनच्या बाहेर आलो आपण तर मग एक रस्ता आहे जो पहिल्या मजल्यावर जातो, पहिल्या मजल्यावर जाण्याचा एक शिडी या ठिकाणी दिसत आहे आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी एकनाथ शिंदे लावण्यात आलेला आहे। एकनाथ शिंदे डेप्युटी चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र असं देखील या ठिकाणी लिहिलेलं आहे। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मग समोर अजून एक खोली आहे आणि या खोलीमध्ये देखील आता आपण जातोय आणि अर्थातच एक मोठी खोली ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि याच खोलीमध्ये टीव्ही देखील देण्यात आलेला आहे, टीव्ही आहे, राउटर देखील दिलेला आहे। त्यामुळे बघू शकतो कशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी हे आदिल हुसेन शहा यांच्या घरच्यांना ज्या प्रकारे घर बांधून दिलेले आहे आणि सर्व गोष्टी दिलेल्या आहेत हे आहे। इतकंच नव्हे तर या ठिकाणी आता आदिल शहा याचा फोटो देखील आहे, ब्लँकेट या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत, इतर सामग्री ज्या लागतात त्या देखील या ठिकाणी दिसत आहेत, पडदे आहेत, मोठ्या मोठ्या खिडक्या या देखील बांधून दिलेल्या आहेत। त्यामुळे गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे हे जम्मू काश्मीरमध्ये देखील काय करू शकतात याचा एक थेट पुरावा आलेला आहे। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मग ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी हा 7 ते 8 महिन्याच्या कालावधीमध्ये हे संपूर्ण घराचं बांधकाम केलेलं आहे। अर्थातच अजून एक या ठिकाणी खोली दिसत आहे आणि अर्थातच या ठिकाणी बाथरूम हे देखील दिसतंय आपल्याला, मोठं बाथरूम जे आहे ते देखील बांधण्यात आलेलं आहे। खरं तर एक आलिशान बंगला आहे अशी देखील चर्चा या ठिकाणी केली जात आहे। जे इकडचे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडनं माणुसकीच्या नात्यांनी आदिल शहानी ज्यावेळेस प्रसंग घडला होता त्यावेळेस आदिल शहा सगळ्यांसाठी धावून गेला होता आणि त्यामुळेच कुठेतरी आता एकनाथ शिंदे यांनी देखील आदिल शहा आणि त्याच्या कुटुंबियांसाठी जे आहे एक घर या ठिकाणी बांधलेलं आहे। पाण्याची टाकी या ठिकाणी मला सध्या दिसत आहे, वरचा सज्जा आहे हा आणि अर्थातच इकडे देखील अनेक गोष्टी ज्या आहेत त्याचं काम जे आहे ते अवघ्या काही दिवसात होणार असं देखील इकडनं सांगण्यात येत आहे। अर्थातच एक सुंदर असं घर आदिल शहा यांच्या कुटुंबियांसाठी बांधून दिलेलं आहे आणि कुठेतरी भाऊक कुटुंबीय आहेत। कारण की ज्या पद्धतीने आदिल शहा त्यांच्यामध्ये तर आज नाही आहे पण त्यांनी देशवासियांसाठी केलं आणि एक देशभक्त जो महाराष्ट्रामधनं धावून आला अशा पद्धतीने कुठेतरी आता चर्चा जी आहे ती आता एकनाथ शिंदेबद्दल या ठिकाणी करताना सर्व नागरिक दिसून येत आहेत। अर्थातच एक सुंदर असं घर एका कुटुंबियासाठी बांधून दिलेलं आहे आणि कुटुंबियांना लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या देखील या ठिकाणी दिसून येत आहेत। पुन्हा एकदा समजा बाहेरच्या बाजूला गेलो तर आज या ठिकाणी चावी सुपूर्त करायचा कार्यक्रम देखील करण्यात येणार आहे आणि त्याचसाठी कुठेतरी जे स्थानिक नागरिक आहेत पहलगाममधले, गावामधले ते देखील या ठिकाणी दिसून येत आहेत। घराचा ताबा सुपूर्त करण्यासाठी या ठिकाणी काही वेळातच कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे घर जे आहे हे बांधून आता दिलेलं आहे आणि अर्थातच या घरामध्ये आजपासून त्याचे कुटुंबीय जे आहेत ते देखील राहायला येणार आहेत। बघू शकतो कार्यक्रम हे आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। एक घर बांधून दिलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण शिवसेनेकडनं जे आहे एक मोठी मदत आदिल शहाच्या कुटुंबियांना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, पहलगाम।